आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणावर बसलो. काय मागण्या आहेत, काय प्रकरण आहे? धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला त्यांच्या हक्काचा असणारा 2020 आणि 2025चा पीक विमा नुकसान भरपाई दिली गेलेली नाही. ती नुकसान भरपाई शेतकऱ्यांना तातडीने द्यावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव यांच्यासमोर आज आम्ही धरणे आंदोलन करत आहोत. जर राज्य शासनाने आणि प्रशासनाने आमच्या मागण्या 13 मेपर्यंत मान्य नाही केल्या तर 14 मेला आम्ही नारंगवाडी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव येथे रस्ता रोको आंदोलन करणार आहोत. त्याच्यानंतर या जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये रस्ता रोको आंदोलन होईल आणि शेतकऱ्याच्या पदरात रक्कम पडेपर्यंत ते चालूच राहील. किती रक्कम आहे? 2020ची 24 नोव्हेंबरला उच्च न्यायालयानं निकाल देऊन 227 कोटी रुपये रक्कम देण्याचे आदेश पीक विमा कंपनी व राज्य शासनाला दिलेले आहेत. त्यापैकी दिरंगाई झाल्यामुळं पीक विमा कंपनी सर्वोच्च न्यायालयात गेली. त्यापैकी 94 कोटी रुपयाला स्थगिती मिळालेली आहे. मात्र 134 कोटी रुपयाला कुठेही स्थगिती नाही. असं असताना देखील गेल्या 6 महिन्यापासून हक्काचे पैसे इथल्या शेतकऱ्यांना दिले जात नाहीत. हे 2020 आहे. 2025 मधले जवळपास 600 कोटी रुपये शेतकऱ्याला मिळायला पाहिजेत, परंतु ते देखील दिले जात नाहीत. पीक कापणी प्रयोगाआधारे जी काही नुकसान भरपाई येईल त्याची आकडेवारी निश्चित करून पीक नुकसान भरपाई देण्याची पद्धत यावर्षी राज्य शासनाने पीक विमा कंपनीने अवलंबलेली आहे. मात्र या जिल्ह्यातल्या एकूण झालेल्या 504 प्रयोगापैकी 217 पीक कापणी प्रयोगावरती पीक विमा कंपनीनं आक्षेप नोंदवले होते. त्यापैकी 200 पीक कापणी प्रयोगावरील आक्षेप जिल्हास्तरीय सुकाणू समितीकडून फेटाळले गेलेले आहेत. मात्र जे 17 आक्षेप आहेत त्याच्यासाठी राज्य शासनाच्या सुकाणू समितीकडं हिअरिंग झालेली आहे. मात्र अद्यापर्यंत या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना रक्कम मिळालेली नाही. महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना रक्कम दिली गेलेली आहे. अगदी मराठवाड्यातल्या नांदेडला प्रति हेक्टर 25 ते 37 हजार प्रमाणे 813 कोटी रुपयाचं वाटप केलं गेलेलं आहे. मात्र धाराशिव जिल्ह्याला 1 रुपया किंवा 1 दमडी देखील दिली गेली नाही. त्याच्यासाठी हे आम्ही आज धरणे आंदोलन करत आहोत. समजा आपल्या मागण्या मान्य नाही झाल्यास पुढील भूमिका असणार आहे? मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे 13 मेपर्यंत जर पीक विमा कंपनीनं 20 आणि 25ची पीक नुकसान भरपाई नाही दिली तर 14 मे रोजी आम्ही पहिल्यांदा नारंगवाडी तालुका उमरगा येथे रस्ता रोको आंदोलन करणार आहोत. त्याच्यानंतर प्रत्येक तालुक्यामध्ये रस्ता रोको आंदोलन केलं जाईल. आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल. मात्र कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्याच्या पदरात पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम पडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हे देखील या निमित्तानं सांगू इच्छितो. पोहोचलेला जिल्हाधिकाऱ्यांसमोर आंदोलन चालू होतं. त्या आंदोलन कशा पद्धतीचं होतं आणि काय होतं, त्यांच्या मागण्या जी आहे ती काय, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहेत. शेतकरी आहेत आपल्यासोबत, आपण शेतकऱ्याशी जाणून घेणार आहे. काय नाव तुमचं? माझं नाव आहे राहुल रघुनाथ डोनगावे, राहणार कलदी निंबाळा तालुका उमरगा. आम्ही इथून शेतकरी आलेले आहोत. सन्माननीय आणि जगताप सभेने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक आंदोलन ठेवलेले आहेत. त्या निमित्त आम्ही इथं आलो होतो. तर खरीप 2020 पासून ते 25 पर्यंत शेतकऱ्यांचा पीक विमा प्रलंबित आहे. मग शेतकऱ्यांना कुठेतरी राज्य सरकार विमा देत नाही, त्यासाठी आम्हाला वेळोवेळी आंदोलन करावं लागत आहे. तर मग हे कुठेपर्यंत चालणार? तर मग आज सांगायला गेलं तर खरीप 2020चा निकाल सन्मान्य आणि जगताप सभेने उच्च न्यायालयामध्ये दाव घेऊन उच्च न्यायालयाने निकाल शेतकऱ्यांसारखा दिला. 226 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी दिले. परंतु बजाज अलायन्स कंपनीने सर्वोच्च न्यायालयात दाव घेतली. सर्वोच्च न्यायालयात दाव घेतल्यानंतर उद्या 6 तारखेला सुनावणी आहे. आता राहिला विषय 2025चा खरीप पीक विमा. तर त्या निमित्त आम्ही 1160 रुपये हेक्टरी पीक विमा भरला होता. तर ICICI लोंबार्ड कंपनी या पीक विमा कंपनीने विमा भरून घेतला. परंतु आता शेतकऱ्याला विमा द्यायला नकार देत आहे. आज जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाच्या समोर सुनावणी झाली, तसंच राज्य तक्रार निवारण समितीकडे सुनावणी झाली. दोन्ही सुनावणी पीक विमा कंपनीच्या विरोधात गेले, शेतकऱ्यांच्या बाजूने लागले. पीक विमा कंपनी एवढी सुनावणी देखील शेतकऱ्याला पीक विमा देत नाही. मग शेतकऱ्यावरती एवढा अन्याय काय? आज बाजूच्या नांदेड जिल्ह्यामध्ये हेक्टरी 35,000 रुपये पीक विमा मिळत आहे. पण धाराशिव जिल्ह्यामध्ये का मिळत नाही शेतकऱ्यांना पीक विमा? त्यामुळे आम्ही आज शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठवण्यासाठी आम्ही आज धाराशिवला आलेलो आहोत. तरी आमची सरकारला विनंती आहे, जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे, तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा वाटप करा. अन्यथा आम्ही 13 मेच्या नंतर 14 मेला नारंगवाडी तालुका उमरगा येथे रस्ता रोको आंदोलन करून शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम आम्ही करणार आहोत. धन्यवाद. सरकारने जे आहे ते पीक विमा जे आहे ती बीड उमरगा
बीड उमरगा आणि वाशी वाशी या ठिकाणी जी आहे ती पाठीमागल्या काही दिवसापूर्वी पीक विम्याची घोषणा केलेली होती. त्याच्या संदर्भात काय सांगतो? आम्हाला परंडा वाशीचं काय माहित नाही, पण आम्ही उमरगा तालुक्यातील होतो. आज धाराशिव जिल्ह्यामध्ये काही पीक कापणी प्रयोगावर नाही धाराशिव जिल्ह्यामधलंच आहे ना ते जे आहे भूम वाशी ते धाराशिव जिल्ह्यामधलंच आहे. ते धाराशिव जिल्ह्यामधलं आहे, पण बाकीच्या तालुक्यांचं आम्हाला माहित नाही. पण आमचा उमरगा लाहोर तालुक्यात तर पीक विमा नाही मिळालेला आहे. तुमचा पीक विमा कधीचा नाही मिळाला? 2020चा आणि 2025चा मिळालेला नाही. मिळालेला नाही. शेतकरी आहेत आपल्या सोबत. काय तू बोलणार नाही? हे नाहीत बोलणार. काय नाव तुमचं? नमस्कार, मी अनिल जगताप. अच्छा, इथं तुम्ही जे आंदोलन केलं होतं ते कशा पद्धतीने होतं आणि काय मागण्या आहेत? आज आम्ही जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या समोर 2020 मधले धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्याचे थकीत 227 कोटी रुपये आणि 2025 मधले थकीत 600 कोटी रुपये धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळावेत याच्यासाठी आज धरणे आंदोलन केलं होतं. अच्छा, तुमची मागणी काय आहे? आमची मागणी हीच आहे की ही जी थकीत रक्कम आहे, अगदी उच्च न्यायालयाचा आदेश होऊन 6 महिने उलटलेले आहेत, तरी देखील धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही. हा त्यांच्या हक्काचा पीक विमा आहे. जर 13 मे पर्यंत राज्य शासन, प्रशासन, पीक विमा कंपनी ज्यांची कोणाची जबाबदारी असेल त्यांनी तो जर पीक विमा इथल्या शेतकऱ्यांना नाही दिला तर 14 मे रोजी नारंगवाडी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल. त्यानंतर या जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करू, वेळ प्रसंगी तीव्र आंदोलन करू, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या न्याय हक्काचा पीक विमा मिळवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. 1 रुपया पीक विम्याचं काय होतं? राज्य शासनानं खरीप 2023 मध्ये शेतकऱ्यांनी केवळ 1 रुपया भरायचा, त्याची उर्वरित रक्कम राज्य शासन भरणार होती. आपल्याला माहीत असेल, जर एखाद्या पिकाचा पीक विमा भरायचा असेल तर त्याला प्रति हेक्टर एक रक्कम निश्चित केली जाते. त्यातला काही हिस्सा शेतकरी भरतो, काही हिस्सा राज्य शासन, काही हिस्सा केंद्र शासन, असं मिळून ती रक्कम पीक विमा कंपनीकडे जाते. त्यातला राज्य शासनानं जी 1 रुपयात पीक विमा योजना सुरू केली होती त्यात आपला अर्ज भरताना केवळ 1 रुपया पीक विमा भरावा लागत होता. शेतकऱ्याच्या हिश्श्याची रक्कम अधिक शासनाची हिस्साची रक्कम राज्य शासनाची हे राज्य शासन भरत होतं. ती योजना 2 वर्ष चालली, मात्र गेल्या वर्षी ती योजना बंद केली. त्यामुळं या जिल्ह्यातल्या केवळ धाराशिवचा विचार केला तर या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 45 कोटी रुपयाचा फटका बसला, कारण त्यांना त्यांच्या हिश्श्याची 45 कोटीची रक्कम पीक विमा कंपनीकडे भरावी लागली. तुमची पुढली आंदोलनाची दिशा काय असणार? आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे 13 मे पर्यंत जर राज्य शासनानं, प्रशासनानं किंवा पीक विमा कंपनीनं शेतकऱ्यांना डावललं, त्यांच्या हक्काची पीक विमा नुकसान भरपाई रक्कम नाही मिळाली तर 14 तारखेपासून या जिल्ह्यात रस्ता रोको आंदोलन होईल. ते या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळेपर्यंत थांबणार नाही. याची नोंद देखील प्रशासनानं, शासनानं आणि विमा कंपनीनं घ्यावं ही विनंती देखील या धरणे आंदोलनाच्या आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी या सर्वांना करत आहे. बघा, तुम्ही जर पाहिलं तर इथं आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि इथं आपल्यासोबत शेतकरी होते. त्यांनी सांगितलेलं आहे पीक विमा जे आहे 2025 आणि 2026चा जे आहे पीक विमा मिळाला नाही ते मिळायला पाहिजे म्हणून. काय नाव तुमचं? माझं नाव गुणवंत नानासाहेब गडकर. काय सांगसाल आजचं जे तुम्ही आंदोलन जे केलं होतं नेमकं कशा पद्धतीने? पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला गेला 2020 पासून आजपर्यंत कसल्याच प्रकारचा शेतकऱ्याला पीक विमा भेटण्यात गेला आणि मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की 17,000 रुपये शेतकऱ्यांना पीक विमा भेटणार, पण अद्यापही कुठल्याही शेतकऱ्याला 1 रुपयाचा पीक विमा भेटलेला नाही. हा खूप मोठा अन्याय आहे शेतकऱ्यावर. एक तर शेतकरी खूप आर्थिक संकटामध्ये सापडलेला असताना शेतकऱ्यांना पीक विमा भेटणे हा खूप गरजेचा आहे, तरी पण पीक विमा भेटत नाही. आणि इतर जिल्ह्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये भरपूर पैसे शेतकऱ्यांना दिले आहेत, पण धाराशिव, बीड आणि लातूर या जिल्ह्याला कसल्याच प्रकारचा पीक विमा भेटलेला नाही. त्यामुळे पीक विमा भेटावा ही आमची मागणी आहे. बघा, इथे जे आहे ते